यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। हरि ओम। स्वामी विवेकानंदांचं जीवन दर्शन आपण मागच्या रविवारच्या केंद्रापासून पाहायला सुरुवात केली. आणि मागच्या केंद्राच्या शेवटी स्वामी विवेकानंदांनी केलेली जी पत्र आहे त्याचा जो संग्रह आहे, शेकडो पत्र लिहिली स्वामीजींनी. त्याच्यातलं एक पत्र आपण वाचलं होतं. आज आपण अशाच एका दुसऱ्या पत्राने सुरू करूयात. आपल्याला आठवत असेल तर गिरनारच्या अनुभव कथनाच्या वेळेला एक जुनागडचे जे दिवाण होते त्यांचा उल्लेख केला होता. हरिदास बिहारीदास देसाई असे त्यांचं नाव. जुनागडचे जे नवाब संस्थानिक जे होते तो मुसलमान होता, पण त्याच्याकडचे हे जे दिवाण जी होते हे हिंदू होते. उल्लेख तेव्हा केला होता याचं कारण गिरनारला ज्या सगळ्या पायऱ्या बांधल्या आज आपण जाऊ शकतो, तर त्या बांधण्या मागची जी कल्पना होती आणि त्याच्याकरता जे फंड रेझिंग होतं लॉटरीच्या पद्धतीने, ती या हरिदास बिहारीदासांची होती. आणि ते स्वतः खूप उदार अंतःकरणाचे आणि चांगल्या दर्जाचे साधक होते, हिंदुत्ववादी होते. स्वामी विवेकानंद जुनागडला जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याबरोबर राहिले होते आणि जवळपास त्यांच्या वडिलांच्या वयाचे होते हरिदास. एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्याला भेटलं असा स्वामींना खूप आनंद तेव्हा झाला होता. आणि त्याच्यानंतर बराच पत्रव्यवहार त्यांच्याशी चालू राहिला. तर या पत्र संग्रहामध्ये अशी 3 ओळींनी पत्र आले दिवाणजींना लिहिलेली. तर त्याच्यातलं पहिल्या पत्रातलं एक 3 परिच्छेद आणि शेवटच्यातले 3 परिच्छेद असं आपण वाचूया. स्वामी विवेकानंदांनी पत्र वाचणं हे खूप मौजेचा भाग असतो. स्वामींचं व्यक्तिमत्व किती बहुपेडी किंवा बहुआयामी होतं याची झलक आपल्याला त्यांच्या शब्दात पाहायला मिळते. तर हे जे पत्र आहे हे 1893 साली लिहिले. तेव्हा ते खेत्रीला पोचले होते. खेत्री म्हणजे माउंट आबूचे. आणि त्या पत्राच्या मागची पार्श्वभूमी अशी की त्यांनी या दिवाणजी साहेबांना तार केली होती, पण समोर त्यांचा रिप्लाय आला नाही, म्हणून त्यांनी हे पत्र लिहिलं त्यांना. श्री हरिदास बिहारीदास देसाई यांना, प्रिय दिवाणजी साहेब, प्रवासाहून परतताना आपल्या गावी नडियादला उतरून मी दिलेला शब्द पाळावा अशी माझी मनोमन इच्छा होती, परंतु काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. त्यातले पहिले महत्वाचे कारण म्हणजे आपला मुक्काम सध्या तिथे नाही. आपण तिथे नसताना माझे तिथे जाणे म्हणजे हॅमलेट विना हॅमलेट नाटक उभे करण्यासारखे वेडेपणाचे ठरले असते. शिवाय थोड्याच दिवसात आपण नडियादला परतणार आहात व मीही सुमारे 20 दिवसानंतर पुनश्च मुंबईत जाण्यास निघणार आहे. तर तोपर्यंत भेट पुढे ढकलावी असा मी विचार केला. येथे खेत्रीचे राजेसाहेब माझ्या भेटीविषयी फारच उत्सुक होते. त्यांनी आपल्या खासगी चिटणीसांना मुद्दाम मद्रासला पाठवले, त्यामुळे मला खेत्रीला येणे भाग पडले. पण इकडे कडक उन्हाळा चालू होणार असल्याने मी लवकरच इथून निसटणार आहे. दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे बहुतेक दक्षिणी संस्थानिकाच्या ओळखी मी करून घेतल्या आहेत.
इकडे काही विचित्र दृश्य माझ्या नजरेस पडली. भेटीअंती मी आपल्याला सविस्तरपणे सांगेनच. मी आपल्या गावी येऊ शकलो नाही, पण आपला मजवरी लोक ध्यानी घेता आपण मला क्षमा कराल अशी माझी खात्री आहे. थोड्याच दिवसात मी आपल्या भेटीला येईन. आणखी एक गोष्ट, आपल्या जुनागडला सध्या सिंहाचे काही छावे मिळण्याजोगे आहेत काय? खेत्रीच्या राजेसाहेबांसाठी तुम्ही मला एक छावा द्याल काय? पाहिजे तर राजपुतानातील काही प्राणी या छाव्याच्या बदली तुम्हाला ते देऊ शकतील. स्वामी विवेकानंद. आणि तिसरं पत्र याच्यामध्ये 2-3 परिचय आपण वाचू. दिवाणजी साहेबांना लिहिले की जे अत्यंत सज्जन आहेत त्यांच्यावर देखील दुःखे कोसळतात आणि आपत्ती ओढवतात असे आपण या जगात वारंवार पाहतो. हे असे का घडते हे कळणे कठीण असले तरी या जगात सर्व काही मूलतः चांगलेच आहे असा मला माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभव आला आहे. पृष्ठभागावरील लाटा कशाही असो, पण या बाह्य आवरणाच्या अंतर्यामी अगदी खोल प्रदेशी चांगुलपणाचे आणि प्रेमाचे एक शाश्वत अधिष्ठान आहे. जोवर आपण त्या अधिष्ठानाप्रत पोहोचत नाही तोवरच अशांतीचा अनुभव येईल. पण जर का आपण त्या शांतीच्या क्षेत्रात पोहोचू शकलो तर मग वाऱ्याने किती शिकस्त केली किंवा वादळ किती घोंगावले तरी पर्वा नाही. पक्क्या खडकावर उभारलेले घर किंचित देखील डळमळत नसते. आपले जीवन पवित्र आणि निस्वार्थी असून आपण ते दुसऱ्याच्या हितासाठी अर्पण केले आहे. म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे की भगवंताने गीतेमध्ये जिला ब्राह्मी स्थिती म्हटली आहे ते अक्षय शाश्वत अधिष्ठान आपणास अवश्य लाभले आहे. दुःखाचे आणि संकटाचे जे आघात आपणावर आले ते आपणास त्या विराट सत्तेच्या, त्या परमात्म्याच्या अधिकाधिक निकट नेवल. इहलोकी आणि परलोकी प्रेमाचा एकमेव वस्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे हा परमात्माच होय. त्याच्या निकट गेले म्हणजे तोच सर्वत्र सर्वकाली सर्व भूतांमध्ये विराजमान आहे आणि सर्व काही त्याच्यातच स्थित असून त्याच्यातच विलीन होत आहे असा अनुभव आपल्याला प्रत्यक्षपणे लाभेल. ओम शांती शांती शांती. स्नेहपूर्वक आपला विवेकानंद. पत्र ही वाचण्याची खूप मौज आहे आणि कधी असं एकदम कुठलंही पान उघडून कुठलंही पत्र वाचावं इतकी ती वैविध्यपूर्ण आहे. तर आपण मागच्या वेळेला जी सुरुवात केली ती याच्यामध्ये स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरूंना रामकृष्ण परमहंसांना जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा काय काय घडलं, पहिल्या भेटीमध्ये, दुसऱ्या भेटीमध्ये, तिसऱ्या भेटीमध्ये काय अनुभूती नरेनला आल्या हे बघितलं होतं. रामकृष्णांचा एकूण 6 वर्ष सहवास लाभला आणि त्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर केवढं मोठं स्थित्यंतर नरेंद्रच्या व्यक्तिमत्वामध्ये घडलं हे आपल्याला लक्षात येतं अनेक प्रसंगातून. रामकृष्ण परमहंस हे परमपदावर पोहोचलेले परिपूर्ण असे गुरु ईश्वरी अवतारच होते आणि त्यांच्या बाजूला काही शिष्य संप्रदाय जो होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत ही लक्षात येते की त्यांनी असं एक सरधोपट धोरण कुठलंही प्रत्येकाच्या बाबतीत ठेवलं नव्हतं. ही विशेष गोष्ट आहे. म्हणजे एकच विशिष्ट साधना द्यायची प्रत्येकाला असं त्यांचं धोरण नव्हतं. प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीनुसार ते घडवत गेले.
म्हणजे रामकृष्णांचे शब्द नेहमी ऐकतो, जतो मतो ततो पतो, जेवढ्या प्रकृती आहेत तेवढे मार्ग आहेत ईश्वराकडे जायचे, हे त्यांनी खरंच अवलंबिलं होतं. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत तर त्यांना इतकी लिबर्टी दिली होती सुरुवातीला की कुठल्याही आहार विहाराबद्दल त्यांना माहिती होतं स्वामी विवेकानंदांचा आहार काय आहे. त्यांनी काही त्याच्याविषयी कधी बोलले नाही त्यांच्याशी. यम नियम पाळण्याविषयी काही बोलले नाही. मूर्तीपूजेचा आग्रह कधी धरला नाही, कारण त्यांना माहिती होता कधी करणार नाही. पण ध्यानधारणा, आत्मसंयमन आणि एकंदरीत व्यक्तिमत्वाचं पावित्र्य याच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर असायचे. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्या बाबतीतच त्याचं बारकाईने लक्ष असायचं. एकंदरीत वातावरण इतकं खेळीमेळीचं होतं. तेव्हा विवेकानंदांच्या मध्ये डायलेमा होता की ते ब्राह्मण समाजात जात होते आणि इकडे यायला लागले होते. केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर वगैरे मोठी व्यक्तिमत्व होती तिकडे. तर एकदा त्यांना विचारलं होतं की तुम्ही तिकडे जाता आणि इकडे येता, असं का करता, दोन्हीकडे का जाता, त्या दोन्हीकडे काय तुम्हाला फरक जाणवतो. रामकृष्ण परमहंसांनी तर विचारलं होतं की ते तर एवढे विद्वान आहेत केशवचंद्र सेन, तर तेव्हा हे तोंडावर म्हणायचं हो ते तुमच्यापेक्षा खूप विद्वान आहेत, पण सांगू का तुमच्या इथे जी मजा आहे ना ती त्यांच्या इथे येत नाही. तुमच्या इथे आल्याला फार मजा येते. कारण खरोखरच ठाकूरांचं जे वागणं होतं ते अक्षरशः एका खेळ सवंगड्याप्रमाणे होतं. कुठलीही गोष्ट ते जे काही सांगत होते ते प्रत्यक्ष अनुभूतीवरच आधारित होते. कारण ते कुठले शास्त्र शिकलेलेच नव्हते, मुळात शिकलेलेच नव्हते. आणि त्याच्यामुळे जे काय होतं ते इतकं अनुभूतीवर आधारित होतं. त्यामुळे ते कळत होतं. हे अतिशय बुद्धिवान, बुद्धिब्राह्मण्यवादी सगळे तरुण होते, पण त्यांना कळत होतं की हे जे काय आहे ते अत्यंत पवित्र आहे. आणि असं एका ठिकाणी वर्णन केलंय की जसं एखादा सिंह असतो ना, तो अतिशय तसं पाहिलं तर शिस्तप्रिय असतो, पण ते जे बछडे असतात सिंहाचे, ते जे काही दंगामस्ती करत असतात त्यांची दंगामस्ती तो एका लेवलपर्यंत ऍक्सेप्ट करत असतो, क्षमाशील असतो, खेळूदे असतो. पण एका याच्या पुढे गेला तर तो ऐकत नाही त्यांचं. तसं त्यांचं वागणं होतं असं स्वामी निखिलानंदांनी यांच्या चरित्रामध्ये म्हटलंय. यांची अनेक पातळीवरची दंगामस्ती त्यांनी सहन केली रामकृष्ण परमहंसांनी. नरेंद्रनाथ तर असे होते की सुरुवातीला तेव्हा त्यांना कळलं की यांच्याकडे खूप अतिंद्रिय शक्ती आहेत आणि हे अशी कृपा करतात, तर ते कोणालाही घेऊन यायचे रामकृष्णांकडे. कोणाला म्हणजे अक्षरशः कोणाला पकडून घेऊन यायचं, रस्त्यावर सापडलं कोणी उचलून आणायचं. आणि रामकृष्ण परमहंसांना अनेक सिद्धी होत्याच खरोखर. ते एक सिद्धी अशी होती की समोरच्या माणसाला पहिल्या त्यांना कळायचं की त्याची पातळी काय आहे. आणि त्यांच्या शरीरात असं आहे की खूप लोकांकडे ते दुर्लक्षच करायचं. फार कमी लोकांना ते रिस्पॉन्सिव्ह असायचं की काही सांगायचं असेल, फार कमी लोकांना. बहुतांश लोकांकडे ते बघायचंच नाही. त्यांना माहिती असायचं कोणाची प्रगती होऊ शकते, कोणाची नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदा असं म्हटलंय की ठाकूरांकडे गेल्यामुळे असं लक्ष आलं की परमार्थात येणारे जे लोक आहेत, मी स्टॅटिस्टिक्स काढलं तर 85% लोक डोंगी असतात. परमार्थात येणारे बरं का, स्वतःला परमार्थी म्हणणारे ते 85% हे डोंगी असतात. उरलेले 15% जे आहेत त्याच्यातले 10% स्वतःला शाणे समजतात, पण ते खरे वेडे असतात, त्यांना काही कळत नसतं. आणि 5% असे असतात की ज्यांच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं असं ठाकूरांना वाटतं आणि त्यांच्यावरच ते काम करतात, असं विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलं. पण सुरुवातीला कोणालाही घेऊन यायचे समोर, पकडून आणायचं रस्त्यावर आणि बसवायचे आणि सांगायचं की यांच्यावर कृपा करावं, यांना अनुग्रह द्या, यांच्यावर कृपा करावं. आणि रामकृष्ण परमहंस हे केवळ विवेकानंदांच्या प्रेमापोटी ते करायचे. त्यांना माहिती असायचं काही उपयोग नाहीये, पण हा आणतो ना म्हणून करायचं.
आणि गमतीने ते नंतर असं ते त्यांनी गेला तो माणूस की ते इंग्लिश त्यांना यायचं नाही, पण ते म्हणायचे की नॉरेंज फरेंड्स म्हणायचे, नॉरेंज फरेंड्स सगळे. ते सगळे शिष्य शेवटी गमतीने म्हणायचे की ते सगळे जमलेत ना ते नॉरेंज फरेंड्सच आहेत, एकच तो नारेन आहे की जो तुमच्यासाठी खरा बनलेला आहे. आणि आध्यात्मिक वारसदार नरेंद्र आहे आपला, ही गोष्ट त्यांनी कधी लपवून नव्हती ठेवली कोणापासून. अनेक वेळा त्यांनी नरेंद्रला सांगितलं होतं. त्याला डायजेस्ट करायला खूप वेळ लागला. आणि विवेकानंद होते, कुठली गोष्ट जर खरी पटली नाही तर कधीच ते मान होणारे नव्हते. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं नरेंद्रला की तुला माझ्याकडे खूप अतिमानवी अशा शक्ती आहेत आणि त्या सगळ्या मी तुला देणार आहे. आता सगळ्या साधनेतनं मिळालेल्या अतिमानवी शक्ती गुरु आपल्याला देणार आहे असं जर कुठल्या शिष्याला म्हटलं तर म्हणजे काय ना, आपल्याला तुम्ही कल्पना करा, महालक्ष्मी बंपर ड्रॉप काही न करता गुरु सांगतायत देणार आहेत, कोण नाही म्हणेल. म्हणजे बरोबर जरी आपण म्हणलो काही बोललो नाही तरी आतनं म्हणजे लड्डू फुटणे लगेंगे. पण विवेकानंदांच्या तसं नव्हतं. असं ते जेव्हा म्हणले मी देणार आहे, खूप वेळा म्हणायचं की मी तुला देणार आहे, सगळ्या शक्ती मी तुलाच देणार आहे. तेव्हा मग स्वामी विवेकानंदांचा प्रश्न असायचा की याचा ईश्वर दर्शनाला उपयोग आहे का? तर ते म्हणायचे नाही, ईश्वर दर्शनाला काही उपयोग नाही. मग नाही, पण तुला आध्यात्मिक गुरु म्हणून जगात जे कार्य करायचंय त्याच्याकरता याचा उपयोग होईल, आध्यात्मिक कार्यासाठी उपयोग होईल. ज्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांना अजिबात रस नव्हता. पण एकदम यांना नाही कसं म्हणणार. मग ते म्हणायचे की ठीक आहे, पण असं करूया का आपण की आधी ईश्वर दर्शन, ते झाल्यावर मला अंदाज येऊ शकेल की याचा काही उपयोग होणार आहे की नाही कार्यासाठी. कारण असं आहे की समजा तुम्ही आधीच दिल्यात मला तर त्याच्यामुळे माझं ईश्वर दर्शन जे ध्येय आहे त्याचा विसर पडू शकेल मला, किंवा त्याचा उपयोग मी कुठल्या तरी स्वार्थी गोष्टींसाठीच करेन आणि वेगळ्याच मार्गाला लागेल, तर ते नंतर देऊ शकाल का तुम्ही. आणि याचा रामकृष्णाला फार आनंद व्हायचा की याची ईश्वर दर्शनाची तळमळ एवढी जबरदस्त आहे की बाकी कुठल्याही गोष्टीचा याला प्रलोभन नाहीये. एक तर चिकित्सक वृत्ती होतीच, कुठल्याही गोष्टीची परीक्षा घ्यायची त्याच्याशिवाय ते मान्य करायचं. स्वामी विवेकानंदांनी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे की कुठल्याही माणसाने कुठली गोष्ट केवळ गुरूंनी सांगितली, शास्त्रात सांगितली, कुठल्या तरी तज्ज्ञ माणसांनी सांगितली म्हणून कधी ऍक्सेप्ट करू नये, असं वाक्य आहे त्यांचं. तुम्ही तुमच्या अनुभूतीवरती तपासून पहा, ती आली तरच ती मान्य करा. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या गुरूंच्या परीक्षा घ्यायला कमी केलेलं नाही. रामकृष्ण परमहंसांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की साधनेच्यामुळे आणि अनुभूतींच्यामुळे माझी मज्जा संस्था पूर्णपणे बदलून गेलेली आहे. आणि ती इतकी बदललेली आहे की कुठल्याही धातूचा, विशेषतः सोनं चांदी अशा धातूंचा स्पर्शही त्वचेला जायला मला सहन होत नाही. मज्जा संस्था वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. असं अनेक वेळा यांनी ऐकलं, म्हणजे काहीतरीच आपण बघूया म्हणून एकदा ते बाहेर गेले असताना त्यांनी आले खोलीमध्ये ठाकूरांच्या आणि उशीखाली एक नाणं ठेवलं मुद्दामून, बघू काय होतंय. आणि ज्या वेळेला ते आले आणि उशीवर डोकं ठेवलं त्या क्षणी ते अक्षरशः 3 ताळ असे वर उठले. सगळ्यांनी पाहिलं एखादा बिंचवाचा दंश व्हावा असं जोरात त्यांचं शरीर उडलं तुला. तेव्हा यांना विश्वास बसला की हे म्हणतात ते खरं आहे. त्यांनी पण एक उशी उचलली तर ते नाणं होतं. पण त्यांचा स्वभाव असा होता की परीक्षा केल्याशिवाय आणि स्वतःच्या अनुभव आल्याशिवाय विश्वास नाही ठेवायचा कुठल्याही गोष्टीवर. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात तर जे रामकृष्ण सतत म्हणायचे की सगळ्या भूतांमध्ये ईश्वरच आहे किंवा माणूस आणि ईश्वर हे एकरूप होऊ शकतात, प्रत्येकाच्या आतमध्ये तोच असल्यामुळे ते ऐक्य अनुभवाला येऊ शकतं.
हे कितीही वेळा ऐकलं किंवा रामकृष्णांच्या भावसमाधींच्या रूपाने ते पाहिलं असतं तरी यांचा अजिबात त्या ह्याच्यावर विश्वास नव्हता. थोतांड आहे म्हणायचं, असं काही नाही. माणूस आणि ईश्वर कसं एक असेल, थोतांड आहे. म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाला विवेकानंदांनी अनेक वेळा हसण्यावर नेलेलं आहे. काही काही बोलतात. त्याचा एक प्रसंग घडला होता. ते जायचे ऐकायचे रामकृष्णांचं आणि मग दुसरीकडे बाहेर पडले की कोणाकडे तरी जाऊन त्याची टरउडत बसायचं. त्यातलं एक ठिकाण म्हणजे ते हजरा महाशय होते. रामकृष्णांच्या इकडनं परत जाताना त्यांच्याकडे ते चहाला थांबायचे आणि मग यथेच्छ खेचायचे. काही म्हणू त्याला, म्हणजे कप म्हणजे ईश्वर आहे, बशी म्हणजे ईश्वर आहे, चहा म्हणजे असं काय असतं का. आणि मोठ्या मोठ्या त्यांचे हास्यविनोद चालायचे. काही सांगत असतात ठाकूर, आपण आपलं ऐकायचं नुसतं जाऊन. आणि एकदा हे सगळं चाललेलं असताना रामकृष्ण मागणं आले आणि यांचं चाललं होतं. त्यानंतर गप्पपणे दोघेही बघायला लागले त्यांच्याकडे. आणि मग असं उल्लेख आहे की मग ते म्हणले ठीक आहे चालू दे असं म्हणून त्याने दुसऱ्यांच्या पाठीवर हात ठेवला. आणि हात ठेवल्यानंतर त्या दिवसात असं काही घडलं की प्रत्येक गोष्ट खरोखरच एका तत्वाच्या मध्ये आहे, तत्वाचाच आविष्कार आहे, ही अनुभूती प्रत्येक गोष्टीत त्यांना यायला लागली. म्हणजे खायला बसले तर भात म्हणजे मीच आहे, जे काही अन्नपदार्थ आहे ते सगळे मीच आहे, मी भाताला का भात मला खाईल असा प्रश्न त्यांना पडला. रस्त्याने फिरायला लागले तर रस्त्याने फक्त गाडी घोडे सगळं आपणच आहोत, तत्वरूप आहोत. त्यांना असं वाटलं हे काय चाललंय, काय खरं आहे का भ्रम आहे, यांनी परत आपल्याला हिप्नोटाईज केलं की काय, असं म्हणून त्यांनी एका ते उद्यानात गेले आणि एका खांब होता त्याच्यावर स्वतःचं डोकं आपटून घेतलं पूर्ण रक्त उपाडून की मला खरं काय ते कळू दे बाबा, यांनी परत काय केलंय माहिती नाही. पण एक गोष्ट होती, त्यांच्या लक्षात होतं की हा ही व्यक्ती जी काय ते करते ती आपल्या उद्धारासाठी करते. अद्वैत आश्रमामध्ये आता गेलो होतो मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये, तेव्हा लाईफ ऑफ स्वामी विवेकानंद असं एक पूर्ण चरित्र अद्वैत आश्रमातर्फे प्रसिद्ध झालंय. त्याच्यामध्ये अनेक केसेस आहेत. त्यातल्या अनेक केसेसमध्ये स्वामी विवेकानंदांच्या बद्दल लिहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये कळतं की हळूहळू ट्रान्झिशन होत गेलं की जी काही अनुभूती येते ती सच्चिदानंदाचा आविष्कार म्हणूनच मला येते, असं स्वामी विवेकानंदांनी लिहून ठेवलंय की ठाकूरांनीच दिलेली ती अनुभूती कळायला मला वेळ लागला, पण ते हळूहळू मला कळत गेलं. आणि तेही त्यांची परीक्षा घ्यायचेच, म्हणजे नरेनची. एकदा असं झालं की रोज आल्यावर ते नरेनची विचारपूस करणार, त्याला जास्त आपल्या भाषेत भाव देणार, असं सगळं असताना अचानक ते दुर्लक्ष करायला लागले. एक दिवस, 2 दिवस असं करता करता 1 महिना झाला. पाहायचं पण नाही, विचारायचं पण नाही, कोणी आहे नरेन नावाचं, ही गोष्ट खिचगणतीत नाही त्यांच्या, असं ते वागायला लागले. आणि 1 महिना झाला तरी नरेंद्रच्या मध्ये काहीच फरक पडला नाही. नरेंद्र नेहमीसारखा यायचा, जे काही त्याचं भजन वगैरे चालू असायचं. मग एक दिवस ते अचानक म्हणले की मी 1 महिना झाला तुझ्याकडे पाहिलं नाही, तुला काहीच कसं वाटलं नाही. तर त्याच्यावर स्वामीजींचं उत्तर असं होतं की मी कशासाठी येतो असं तुम्हाला वाटतं, तुमच्या प्रेमामुळे येतो, तुम्हाला फक्त बघायला येतो, तुमचे शब्द ऐकायला थोडंच येतो. असं म्हणलं त्याच्या डोळ्यात इतकं पाणी व्हायला लागलं. ते म्हणले तूच असा एक आहेस, तुझ्यामध्ये अशी आंतरिक शक्ती आहे ज्याच्यामुळे असं दुर्लक्ष तू सहन करू शकतो, बाकी कोणी असतं तर पळूनच गेला असता. तर अशा नरेनच्या पण त्यांनी अनेक परीक्षा घेतल्या आणि अर्थातच त्यांना माहिती होतं की तो उत्तीर्ण होणार आहे त्याच्यामध्ये. कौटुंबिक पातळीवर स्वामी विवेकानंदांचं आयुष्य त्या काळातलं जर पाहिलं तर जोपर्यंत त्यांचे वडील हयात होते, विश्वनाथ दत्त हयात होते, तोपर्यंत त्यांची परिस्थिती खरंच खूप चांगली होती. कारण ते खूप प्रख्यात वकील होते आणि त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालला होता. पण दुर्दैवाने स्वामी विवेकानंद BA करत असताना त्यांचा अकाली देहांत झाला आणि तिथे गोष्टी एकदम ड्रास्टिकली बदलल्या त्यांच्या कौटुंबिक पातळीच्या. कारण वडील गेल्यावर मुळात ते अशा प्रवृत्तीचे होते की खूप खर्च त्यांनी काढून ठेवले होते. ते अचानक गेल्यावर कुठलंच उत्पन्न घराला नाही आणि
देणेकरी मात्र खूप होते. खूप लोकांची कर्ज होती, खूप खर्च होते. आणि अचानक अशी परिस्थिती आली की सगळे देणेकरी दारात उभे राहिले आणि यांच्याकडे काहीच चरितार्थाचे पैसे नाहीत. घरात 7-8 खाणारी तोंड, सगळी भाऊ बहिणी, भाऊ, आई. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांना पर्यायच उरला नाही की करायचं काय आता. सगळ्यात मोठा भाऊ या नात्याने आता माझी जबाबदारी आहे. त्याच्यात भरीच भर म्हणून नातेवाईकांनी वडिलोपार्जित जी संपत्ती होती त्याच्या अगेन्स्ट यांच्या विरुद्ध कोर्टात केस टाकली. पुढे ते हरले, पण ती काही काळ चालू होती. तो काळ अतिशय अवघड होता त्यांना. आणि त्याच्यामुळे असा उल्लेख आहे चरित्रामध्ये की एका बाजूला ते BA करत असताना वकिलीचे कपडे सगळे घालून अनवाणी पायाने ते अक्षरशः नोकरीच्या शोधार्थ काही महिने वणवण हिंडत होते. अनेक दिवस असे होते की त्याला खायला मिळायचं नाही, पण ते घरी सांगायचं नाही. घरी सांगायचं की मित्राकडे गेलो होतो, की काहीतरी खोटं सांगायचं की जे काही घरात थोडं आहे ते बाकीच्या लोकांना मिळावं म्हणून. म्हणजे डोळ्यात पाणी येतं वाचताना ते जे काही हाल अपेष्टा त्यांनी त्या काळात सोसल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्या मनामध्ये अजून एक वेगळा डायलेमा निर्माण झाला की एका बाजूला रामकृष्ण परमहंस सांगतायत की सगळ्या विश्वामध्ये एकच ईश्वर आहे, तत्वच नटलेला आहे, तो करुणामय आहे, दयागण आहे. आणि एका बाजूला आयुष्यामध्ये एवढं दुःख का. ईश्वराचंच राज्य सगळीकडे असेल तर ईश्वराच्या राज्यात असं दुःख का, की खायलाही मिळू नये. आणि तेव्हा अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवणारी लोक पण त्यांच्याकडे होते. एक अशी धनाढ्य महिला होती, तिने त्यांना ऑफर दिली, अतिशय मोहात पाडणारी ऑफर की सगळी तुमची हे मी मिटवून टाकते, पण ही ऑफर स्वीकार. अर्थातच त्यांनी ती स्वीकारली नाही. अनैतिक मार्गाने जाऊन पैसा मिळवता येतो असे सांगणारी लोकही त्यांच्या जवळपास खूप होती, पण त्यांनी अर्थातच त्यातलं काहीच केलं नाही. असा उल्लेख आहे त्यांनी असं लिहिलंय त्या एसेमध्ये की मला असं वाटतं की जग हे सगळं सैतानाच्या हातातलं भावलं आहे आणि तो आपल्याला खेळवतोय. ईश्वरी सत्ता वगैरे भ्रममूलक आहे असं मला वाटायला लागलेलं आहे हे सगळं बघून. आणि त्या काळामध्ये एकदा असं घडलं की खूप पाऊस पडत असताना असंच नोकरी शोधत हिंडवली. नोकरी त्यांना शेवटपर्यंत मिळालीच नाही याच्यात. आणि पोटात अन्न नाही 3 दिवस अशा अवस्थेत पावसात भिजलेले एका घराच्या बाहेर ओट्यावर ते जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत पडले. पण ते पडलेले असताना त्यांना अचानक असं दर्शन झालं की आपल्या आत्म्यावर असलेले पदर ईश्वर हळूहळू त्याच्या हाताने दूर करतोय. आणि ते दर्शन इतकं विलक्षण होतं की त्यांनी असं लिहून ठेवलंय की ते काही तास पुढचा दिवसपर्यंत टिकून राहिला. आणि तेव्हा त्यांना असं जाणवलं की कितीही जरी दुःख असलं जगात, कितीही दुःख असलं तरी सुद्धा जे आता पत्रात ते लिहिलं होतं ना त्यांनी की त्याच्या मुळाशी एक असं अधिष्ठान आहे की ज्याचा स्पर्श झाला तर कितीही जरी दुःख असलं तरी तुमच्या लक्षात येतं की दुःख तुम्हाला बाधक ठरू शकत नाही. त्याचा मला पहिल्यांदा प्रत्यय आला. आणि तिथे त्यांनी असं लिहिलंय की मला पहिल्यांदा याविषयी असं कळलं की किती दुःख येऊ दे, जग या दुःखाच्या मधनं जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर त्याच्या अधिष्ठानाशी तुम्हाला जायला पाहिजे याची अनुभूती मला प्रत्यक्ष दिली. आणि त्या अनुभवानंतर त्यांनी असं ठाम ठरवून टाकलं की बाकी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत संसार हे आपण गुरूंवर सोडून देऊ, पण या अधिष्ठानावरच आपण राहायचा प्रयत्न करायचा. आणि त्यांना असं लक्षात आलं की आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या की अनेक नातेवाईकांनी स्थळं आणली होती त्या काळात की जी काही ना काही कारणाने यायची आणि व्हायचं नाही. ते सगळं आपल्या पथ्यावरच पडणार आहे की आपल्या संसारात पडायचंच नाहीये, आपल्याला परिव्राजक संन्यासीच व्हायचे. आणि म्हणून या अनुभूतीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ठरवलं की जायचं गुरुकडे, त्यांना सांगायचं की मला संपूर्णपणे संन्यास दीक्षा द्या, मला ह्याच्यात आणि ह्याच्यातनं सोडवा, हे जे काही संसारातले कुटुंबाचे प्रश्न आहेत तुम्ही सोडवा, तुमच्या कालीनं सांगा, असं म्हणून ते गेले. त्याच दिवशी योगायोगाने ठाकूर कलकत्त्याला येणार होते. ती भेट फार विलक्षण आहे. त्यांना माहिती होतं स्वामी विवेकानंद येणार आहेत आणि असं मागायला येणार आहे संन्यास मला द्या म्हणून. त्यांना प्रचंड आनंद झाला होता. ते आले, त्याचा हात धरून ते म्हटले आपण दोघेही दक्षिणेश्वरीला जाऊया. दक्षिणेश्वरीला गेले आणि विवेकानंदांना बाहेरच ठेवलं आणि खोलीत
जाऊन त्यांची जी भाव समाधी लागली ते उतरायलाच तयार नाही, ते भजन म्हणत बसले. पण ते आनंदाश्रू होते का दुःखाश्रू कळणं अवघड होतं. कारण एकाने त्यांना विचारलं की तुम्ही असे असं रडताना आम्ही पाहिलेलं नाही तुम्हाला, तुम्ही कोणासाठी असं रडताय? तर त्याच्यात ते म्हणले की हे नरेंद्राच्या आणि माझ्यातलं गुपित आहे, आता तुम्ही मला काही विचारू नका, मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. आणि मग त्यांनी नरेंद्रला बोलले आणि सांगितलं की मला माहिती आहे तू कशासाठी आलायस, तू संन्यास मागायला आलायस माझ्याकडे. आणि मला हेही माहिती आहे की तू जगात याच गोष्टीसाठी आलायस, संसार करण्यासाठी आलेला नाहीयेस. तुला खूप मोठ्या विश्वाचा उद्धार करायचा आहे, जगन्मातेचं कार्य करायचं आहे. पण माझी तुला अशी एक विनंती आहे की जोपर्यंत मी या देहात आहे तोपर्यंत संन्यास घेऊ नको, तोपर्यंत संसारातच राहा. मी देहातनं गेल्यावर तू संन्यास घेऊ, तोपर्यंत तुला संसारातच राहावं लागेल, अशी विनंती मी तुला करतोय, असं त्यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद म्हणजे सगळं ठीक आहे, पण मला आता सहनच होत नाहीये, सहन शक्तीच्या पलीकडे गेलंय माझं. की आई माझी जी अतिशय धर्मशील आहे ती पण मला वैतागाने म्हणली की हे तू लहानपणापासूनही देवाची भजनं म्हणतोय, देवाने एकदा तरी तुझं ऐकलंय का? ती असं कधी आतापर्यंत म्हणली नव्हती. पण ती म्हणल्यावर माझ्या मनाला जे काय जखमा होत आहेत ते मी सहनच करू शकत नाही, की आईला आपण खायला देऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा मी काय काय करू आता? तर त्याच्यावर तो जो प्रसिद्ध प्रसंग आहे, मंगळवारचा वार होता, रात्रीची वेळ होती, त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला हे सगळं असं का होतं आयुष्याचं कारण अजून कळलेलं नाहीये. ते म्हणले का होत आहे? याचं मुख्य कारण असं आहे की तू कालीला मानत नाहीस म्हणून होत आहे. ती जगन्माता आहे, हे सगळं जग आहे तिनेच निर्माण केलेला आभास आहे. पण तू तिलाच मानत नसल्यामुळे ती तुझ्यावर सारखी संकट टाकते. त्यामुळे ह्याचं उत्तर तीच तुला देईल. तू जा आणि तिला मान. ती करुणामूर्ती आहे. जे काही प्रामाणिकपणे आपण मागतो ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तू मागते तिला. तयार झाले स्वामीजी. चरित्रामध्ये असा उल्लेख रात्री 9 वाजताची वेळ होती. ते गेले मंदिरामध्ये आणि त्यांना सांगितलं होतं की जे काही तुला पाहिजे ते माग, ती लगेच तुला ग्रँड करून टाकेल. पण स्वामीजींनी स्वतःच्या शब्दात लिहिले की गेलो तर ते मला दिसलंच की ती मृण्मयी नाही, ती चिन्मयी मूर्ती आहे. ती खरीच जगन्माता इथे बसलेली आहे असं पहिल्यांदा मला बोध झाला. आणि तिच्या समोर भावसमाधी लागली. किती काळ लागली माहिती नाही, पण ती जेव्हा उतरली तेव्हा यांनी सांगितलं होतं तू कुटुंबासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी निकडीच्या मागून घे, पण ते शब्द काही त्यांच्या तोंडून आले नाही. आई मला विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे. 4च शब्द आले, ते बाहेर आले. परत ठाकूर वाट बघवते, काय मागितलंस का? नाही म्हणले. 4च मागू शकलो. परत जा. परत गेले. परत तेच. ही घटना 3 वेळा घडली उल्लेखाच्या चरित्रामध्ये. आपण अनेक वेळा स्वामीजींकडनं ऐकलंय. 3ही वेळा ते गेले आणि परत आले. ते म्हणजे मागूच शकलो नाही. आणि तिसऱ्यांदा येताना त्यांना असं वाटलं की रामकृष्णांचीच लीला आहे, आपण काही मागू शकणार नाही अशी योजना रामकृष्णांनीच केली, म्हणून ते त्यांना म्हणले की मी काही मागू शकणार नाही, तुमचीच लीला आहे, तुम्हीच मागा आता माझ्यासाठी. तेव्हा ते म्हणले की हो, मी तिच्यासाठी तिला सांगितलंय तुझ्या कुटुंबाला जाड्या भरड्या अन्न वस्त्राची कधी ददात पडणार नाही अशी हमी तिने मला दिलेली. पण या प्रसंगाने स्वामीजींच्या मनामध्ये 2 गोष्टी अत्यंत निश्चिंतपणा आला की हे आता त्यांनी म्हटलंय गुरुनी, त्यामुळे आपल्याला कष्ट करायची गरज नाही, ते बघून घेतली. हा एक भाग. आणि कालीचं दर्शन पहिल्यांदा त्याला ज्या प्रकारे झालं त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की माझ्या मनचक्षू पुढे जो एक पडदा होता की मूर्तीपूजनी काही होत नाही, हा निघून गेला तिथे. पहिल्यांदा मला असं जाणवलं की कितीही सगळ्या विश्वामध्ये परब्रह्म आहे, ते निर्गुण निराकार आहे, असं जरी असलं तरी ते या मूर्तीच्या रूपानेच सगुणात आलेलं आहे. आणि त्या निर्गुण निराकाराचा जर प्रत्यय घ्यायचा असेल तर तिची कृपा झाल्याशिवाय तो होणार नाही. तीच त्या जगाचं खरं स्वरूप मला उघडून दाखवू शकेल असा विश्वास मला पहिल्यांदा उत्पन्न झाला. आणि त्यांनी लिहिलंय त्यामुळे कालीची भक्ती हे माझ्या आयुष्यातलं एक खास प्रकरण बनलं.
कालीची भक्ती, जे मी कधी नंतर कार्यात उघड केलं नाही लोकांपुढे, पण ते माझ्यासाठी फार स्पेशल खास प्रकरण होतं कालीची भक्ती. म्हणजे एका ठिकाणी ते स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की तुम्ही आणि रामकृष्ण हे आम्हाला एकरूपच वाटतात. तर त्यात त्यांनी असं म्हटलं की नाही असं नाहीये, तुम्हाला सांगतो काय, तुम्हाला असं वाटतं की रामकृष्ण परमहंस म्हणजे भक्तीने पछाडलेली एखादी व्यक्ती आणि मी म्हणजे एकदम ज्ञान संपन्न असं व्यक्तिमत्व, पण एक्झॅक्टली उलट आहे. इंग्लिश मध्ये त्यांनी लिहिलंय द ओल्ड मॅन म्हणायचं, ओल्ड मॅन इज डिवोशन आउटसाइड, बट इफ यू गो इनसाइड इट्स ऑल नॉलेज. बाहेर फक्त भक्ती, आज संपूर्ण ज्ञान आहे, आणि आय एम जस्ट द रिव्हर्स. बाहेर तुम्हाला एक ज्ञानाचा एक पापुद्रा फक्त दिसतोय, बट इफ यू एंटर इनसाइड मी इट्स ऑल भक्ती. हे वाक्य मी जेव्हा जेव्हा वाचलं ऐकलंय तेव्हा मला असं वाटलं असं का म्हणले असतील. तर अवतारी पुरुष हे संपूर्णपणे ज्ञानमयच असतात, ज्ञानापासून कधीच वेगळे नसतात. त्यामुळे जरी बाह्य आविष्कार हा आपल्या दृष्टीने भक्तीचा असला तरी ज्ञानापासून ते कधीच वेगळे होऊ शकत नाही. म्हणून रामकृष्णांच्या बाबतीत त्यांचं वचन खरंय. आणि स्वतःच्या बाबतीत ज्ञानाचा स्वामी विवेकानंदांकडे पाहिलं की असं पहिला शब्द जो कुठला आहे तो म्हणजे ज्ञानी पुरुष. पण आतमध्ये भक्ती याचा अर्थ भक्त भूमिका त्यांनी कधी सोडली नाही, किंवा भक्त भूमिका त्यांना ठाकूरांनी कधी सोडून दिली नाही जगाच्या कल्याणासाठी. हा रिलेव्हंट स्टेटमेंट आहे. आणि त्यामुळे हे लीला सहचर जे म्हटले जातात ते इतकं पूरक आहे दोघांचं एकमेकांना असणं, आणि काय केलेलं नाहीये. म्हणजे हे विधान रामकृष्णांनी केलं की तुला तिने ग्रँड केलेलं आहे, जाड्या बरड्या अन्न वस्त्राची तुला ददात पडणार नाही. पण ऍक्च्युली परिस्थिती अशी होती की ते अनेक लोकांना भेटायचे विवेकानंदांसाठी. आणि एकदा असा प्रसंग घडला की एका धनाढ्य माणसाकडे ते गेलेले यांना कळलं स्वामी विवेकानंदांना की आपल्यासाठी त्याच्याकडे हात पसरायला गेले, याला काहीतरी कर, याला मदत कर याच्या संसारामध्ये, त्याला न सांगता झाली पाहिजे. आणि हे त्यांना कळलं की असं आपल्यासाठी जाऊन कुठेतरी लोकांच्या पुढे हात पसरतात आणि पैसे मागतात. तर ते उघडपणे त्यांना म्हणले की तुम्ही काय करताय, तुम्ही तर सांगितलं तर आई करणार म्हणून, तुम्हीच जाऊन मागताय. तर त्याच्यावर ते म्हणले की माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे की मी आयुष्यभर तुझ्यासाठी भीक मागायला तयार आहे, असं वाक्य म्हणलं. त्याच्यानंतर विवेकानंद काही बोलू शकले नाही, सद्गतीत झाले. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की ठाकूरांनी त्यांच्या प्रेमामुळे मला अक्षरशः माझं गुलाम केलंय, जे काही म्हणतील ते आयुष्यात मी करेन. खूप असे मजेशीर प्रसंग आहेत. म्हणजे स्वामी विवेकानंद त्या काळातही स्थळ येत होती. असा एक प्रसंग आहे की यांना जेव्हा कळायचं ना स्थळ आलंय यांना, की ते जाऊन कालीला साष्टांग दंडवत घालायचे आणि हे प्रपोजल फिसकटून टाक, काही झालं तरी त्याला चिखलात रुतून देऊ नको, असं ते मोठ्या तिथे म्हणजे म्हणायचे. ते लोकांनी जेव्हा विवेकानंदांना सांगितलं तेव्हा ते इतके हसले. पण गुरु आणि शिष्य नातं कसं असावं, किती विलोभनीय असावं, परत परत वाचण्यासारखा हा जो एक भाग आहे स्वामी विवेकानंद चरित्रातला. आणि मग 5-6 वर्षाच्या काळानंतर जेव्हा रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर डिटेक्ट झाला, घशाचा कॅन्सर, ज्या वेळेला तो डायग्नोज झाला त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो फार कमी कालावधी आहे. पण तो कालावधी जो आहे तो त्याच्यामध्ये अनेक घटना आहेत ज्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये नोंदवलेल्या आहेत. कारण स्वामीजी म्हटले आता कमी काळ, सगळ्यांना त्यांनी एकत्र गेलं, सगळ्या जे गुरुबंधू होते त्यांना सांगितलं आता कमी काळ राहिलेला आहे, माणसाच्या आयुष्याचं कल्याण हे फक्त आत्मसाक्षात्काराने होतं, हे तुम्ही गुरूंकडनं अनेक वेळा ऐकलेलं आहे. आणि आता ही वेळ आहे, लगेच साक्षात्कार करून घ्या. तर ठाकूरांनी त्यांचा लौकिक देह सोडला तर तो होईल याची काही खात्री देता येणार नाही. जे काय ते कमी वेळात तुम्हाला सगळ्यांना करायचंय, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. आणि सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी त्यांनी सोडायला लावल्या.
त्यावेळेला काही संन्यास दीक्षा बाकी कोणी घेतली नव्हती. तो विरचा होम असा विधी तो नंतर घडला. पण सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी बंद करून त्यांनी फक्त ठाकूरांच्या सेवेत आणलं. शारदा मातांनी स्वतः सगळी स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली की आता घशाचा कॅन्सर म्हणजे इतकी रिस्ट्रिक्शन येणार खाण्यावर. आणि स्वामी विवेकानंद एका प्रकारे मेन मॅनेजर बनले सगळ्या त्या शुश्रूषेचे. त्या काळातले जे प्रसंग बघितले की दुसरं तिसरं काहीही केलं नाही त्यांनी, फक्त अखंड गुरूंची सेवा. त्यांना जे काही तिथे ते बसून असायचे आणि सेवा झाल्यावर संध्याकाळ झाली की जवळजवळ स्वामी विवेकानंद झोपले नाही. त्या काशीपूरच्या उद्यानात जाऊन बसायचे ध्यानात आणि अक्षरशः तासनतास ते ध्यानाला बसायचे. ज्या पंचवटीमध्ये ज्या वृक्षाखाली रामकृष्ण परमहंसांनी सगळं त्यांचं आयुष्य परमेश्वराच्या चिंतनात घालवलं, तिथेच अनेक प्रकारची दिव्य दर्शन त्या काळात त्यांना झाली, कुंडलिनी जागरण झालं. पण त्यांचं समाधान तरी होत नव्हतं. म्हणजे असे अनेक उल्लेख आहेत. गिरीशचंद्र घोष त्यांच्याबरोबर जे असायचे ध्यानाला, ते म्हणायचे की आम्हाला कोणाला बसताच यायचं नाही यांच्याबरोबर, कारण त्या उद्यानामध्ये एवढे डास असे. एकदा मी असं पाहिलं, मी ध्यानाला बसलो, थोड्या वेळात डोळे उघडले, डास गंगवत होते. मी बघितलं तर तेव्हाचा नरेंद्र इतक्या प्रगाढ ध्यानावस्थेत होता आणि डासांची अक्षरशः चादर त्याच्या अंगावर होती पूर्ण. फोटो काढून ठेवले, डासांची चादर. असे असलेल्या यांना काही भान नाही. पण तरी पण महत्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणायचे अजून मला समाधान झालेलं नाही. एक एक दिवस काय रात्रीचं फक्त रामनामात ते घालायचं, फक्त असं रडायचे की मला अजूनही कुठली आध्यात्मिक अनुभूती आली असं मला वाटत नाही, म्हणून रामाचा दावा मी करतो. एकदा पहाट झाली आणि यांचं रामनाम चालू होतं रात्रभर, तर ठाकूरांनी त्याला बोलवून सांगितलं, तू काय करतोयस हे? मी 12 वर्ष हे केलं तेव्हा मला आईने साक्षात्कार दिलं, तुला एका रात्री तशी देणार नाही, तू झोप जरा वेळ जाऊन. अजिबात ऐकायला तयार नाही. मग ते जायचे आणि ते म्हणायचे मी झोपायला तयार आहे, पण मला एकच रिक्वेस्ट आहे. काय? तर साधारण 4-5 दिवस संपूर्णपणे मी ध्यानात गेलो पाहिजे. फक्त मध्ये थोडंसं तोंड उघडीन तर कोणतरी खायला घालायचं मला, पण 4-5 दिवस माझी समाधी भंग होऊन देऊ नका, अशी मला अवस्था द्या. आणि त्याच्या रामकृष्णाचं उत्तर, तू काय शूद्रपणा, अशी समाधी काय सारखी माझ्याकडे मागतोस? तुला याच्याविषयी खूप मोठं काम करायचंय. मी तुला सांगितलं ना, त्या त्यांनी एक सांगितलं होतं की हे बघ, बहुतांशी लोक फक्त जग बघतात ईश्वराशिवाय, ते अज्ञान आहे. तू फक्त ईश्वर बघायचा प्रयत्न करतोय जगाला सोडून, ते एका प्रकारचं तत्वज्ञान आहे. मी तुला कशासाठी तयार करतोय नीट लक्षात घे की प्रत्येक भूतामध्ये तुला ईश्वर दिसला पाहिजे, हा बोध अखंड तुझा टिकला पाहिजे. ते खरं विज्ञानाचं ज्ञान आहे. त्याचा प्रयत्न न करता तू समाधीच्या मागे का लागलाय? आणि हा संवाद असा अनेक वेळा झालाय की नाही, थोडं तरी द्याच. अनेक म्हणजे त्यांनी असे उद्गार काढलेले की मला अशी अपेक्षा होती की वटवृक्षासारखा तू होशील आणि अनेक हजारो पांतस्थ तुझ्या छायेमध्ये येतील आणि तू असा क्षुद्रपणा कधी तुझ्या हृदयात जाणार आहे. तरी हे अजिबात ऐकायचं नाही की मला समाधीच द्या. तुम्ही देह ठेवायच्या आधी मला निर्विकल्प समाधीचा अनुभव आला पाहिजे. आणि एका संध्याकाळी तो आला, अवचितच आला. ते बसले होते खालच्या मजल्यावर, वरच्या मजल्यावर ठाकूर होते आणि ते त्या अवस्थेमध्ये गेले की तो प्रकाश मस्तकामध्ये होता आणि तो अक्षरशः स्फोट झाल्यासारखा शरीरामध्ये पसरला. आणि असा उल्लेख आहे स्वामी विवेकानंदांनीच दिलेला आहे की तो प्रकाश पसरला, त्याच्यानंतर अजिबात मी शरीर भावावर परत येऊ शकलो नाही. खूप प्रयत्नानंतर आलो तेव्हा मला असं लक्षात आलं की फक्त मस्तकच आपल्याला आहे, बाकी काही नाही खालचं. आणि मग खूप त्याच्याबरोबर जे होते बुड्डो गोपाल होते, म्हणजे स्वामी अद्वैतानंद. बुड्डो गोपाल पळत पळत गेले वर सांगायला रामकृष्णांना की असं असं म्हणतोय हा, मला शरीर नाहीच आहे म्हणतोय खाली. तर तेव्हा ते हसले, कारण त्यांना माहिती होतं की ठीक आहे म्हणे, खूप दिवस त्याची बुणबुण चालली होती, आता त्याला उठू नको अजिबात. एकदा त्याला मिळालं ना, तो उठल्यावरच येईल वर, तू काही करू नकोस. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद वर आले तेव्हा
ते म्हणले आता मिळालं ना तुला, तर आता हा जो बोध आहे तो एका मी रत्नजडित पेटीत आतमध्ये ठेवणार आहे, त्याची किल्ली कायम माझ्याकडे असणार आहे, सुरक्षित असणार आहे. जोपर्यंत तुझं कार्य पूर्ण होत नाही या जगात तोपर्यंत किल्ली अजिबात तुला मिळणार नाही. तू प्रयत्न करू नकोस या अवस्थेमध्ये परत जायचं. तर असं हे सगळं विलक्षण होतं. आणि त्याच्यानंतरही म्हणजे निर्विकल्प समाधीचा अनुभव घेत स्वामी विवेकानंद लिहिले की एवढा अनुभव ठाकूरांच्या कृपेने येऊन सुद्धा माझा स्वभाव इतका संशयी होता की मी शेवटपर्यंत संशय घेत राहिलो. एक प्रसंग असा आहे की रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवायच्या आधी 2च दिवस ते बसले होते बाहेर आतल्या खोलीत. रामकृष्ण माहिती होतं लोकांना त्यांनी अन्नत्याग केला होता. तर ते असं म्हटले सगळ्या गुरुबंधूंना की आत्ता जर मी गेलो खोलीत आणि आत्ता जर यांनी सांगितलं की मी अवतार आहे तर मी मान्य करेन हे खरं ईश्वर अवतार आहे. आणि म्हणून ते आत गेले आणि आत गेल्या गेल्या त्याने डोळे उघडले आणि ते असे ओठ त्यांचे थरथरले आणि विलोकून त्यांनी सांगितलं काय हरे, आणि जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण असं म्हणून हसले. आणि तेव्हा त्याच्या डोळ्यात इतके अश्रू बाहेर पडले. ते म्हणले एवढं असून सुद्धा माझा संशय जात नाही, मी काय करू, देह ठेवायची वेळ आली. खूप प्रयत्न केले लोकांचं. त्या अनेक पंडितांनी तेव्हा सांगितलं होतं रामकृष्णांना की तुम्हाला एवढी दिव्य शक्ती अवतारी शक्ती आहे, तुम्ही सगळं लक्ष बघतो तुमच्या त्या घशाच्या कॅन्सरकडे दिलं तसं नष्टच होईल. तर त्याच्या रामकृष्णाचं उत्तर होतं की माझं सगळं लक्ष हे कायमच कालीवर आहे, परमात्म्यावर आहे. मी ते हलवूच शकत नाही, तिथून कशाच्या गाठीवर काही आणू शकत नाही. मग सगळ्यांनी विवेकानंदांनी सांगितलं की तुम्ही विनंती करा, तुमचं ऐकतात. स्वामीजी गेले म्हणले की निदान कालीमातेला अशी विनंती करा की 2 घास सहज खाली जातील घशाखाली, एवढं तर म्हणत दूर करतो, एवढं तर करू शकतो तुमच्यासाठी. त्याच्यावर ते म्हणले की ठीक आहे, तू आता म्हणतोयस म्हणून करून बघतो. आणि कालीला हात जोडून त्यांनी सांगितलं की फोड आलाय माझ्या घशामध्ये, बघ जरा 2 घास जात नाहीयेत, कसं खाऊ मी. तर याच्यावर लगेच ते भावावस्थेत आले आणि ते म्हणले की काली मला म्हणली की हे सगळे बाकीचे खातायत, तूच खातोयस ना, इतक्या तोंडाने खातोयस, बाकी कोण दुसरं खात आहे, तुझ्याशिवाय कोण खात आहे. असं म्हणल्यावर मी इतकं शर्मिंदा झालो की तिच्यापुढे मी काय मागणार, माझी वाचा बंद पडून गेली. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की तिथे माझ्या लक्षात आलं की जो अद्वैत वेदांत नुसता आपण खोकतो त्याचं हे उपयोजन असं वापरलेलं आहे. ऍक्च्युली ते त्याचं प्रात्यक्षिक दाखवत आहे आपल्याला की अद्वैत वेदांत म्हणजे काय असतं. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की कुठल्याही माणसाला आयुष्यामध्ये, फार महत्वाचं वाक्य, कुठल्याही माणसाला आयुष्यामध्ये दुःखापासून जर खरंच मुक्त व्हायचं असेल तर त्याला ही अनुभूती आयुष्यात घेतल्याशिवाय काही पर्याय नाही, असं माझ्या लक्षात. आणि हे खरंच सांगतो, म्हणजे मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे अनेक वेळा शेवटच्या टर्मिनल स्टेजमध्ये जेव्हा देह सुटणार अशी स्थिती असलेले पेशंट पाहतो, असं लक्षात येतं की एकच गोष्ट आहे आत्मज्ञान, जी तुम्हाला देहापासून संपूर्णपणे वेगळं ठेवू शकते. आणि ती स्थिती जर प्राप्त झाली नसेल तर दुःखाचा सामना हा प्रत्येकाला करावाच लागतो. कारण तुम्ही जर डिटॅच नसाल तर जे शरीराचं दुःख आहे ते माझंच दुःख आहे या बोधापासून वेगळं होणं फार अवघड असतं. त्यामुळे हा जो काही ठाकूरांच्या आयुष्यातला अलौकिक मेसेज आहे की अद्वैत तत्वज्ञान हे नुसतं बोलायची गोष्ट नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. मी त्यांनी प्रत्यक्ष आचरून दाखवली. असं हे रामकृष्णांचं जे शेवटचं जो काळ होता तो सामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय अवघड होता बघायला. पण त्यांची अवस्था काय होती कळणं अवघड आहे. एक असा प्रसंग आहे, हरिजी म्हणजे स्वामी तुर्यानंद ते एकदा भेटायला गेले होते एकटेच स्वामी. आणि रामकृष्ण परमहंस होते आणि तुर्यानंद समोर गेले. तर त्यांनी डोळे उघडले. ते म्हणले की सगळे लोक म्हणतात तुम्हाला खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय, पण खरं सांगू मला असं वाटत नाही की तुम्हाला काही त्रास बीस होतोय, असं म्हणले. तर त्याच्यावर
रामकृष्ण मोठ्यांनी हसले आणि रास्कल यू हॅव कॉट मी. तर हे विवेकानंदांनी लिहिलेलं आहे की मला असं लक्षात आलं की शेवटच्या आयुष्यातल्या काही त्यांचे दिवसाची शुश्रूषा करताना की ही व्यक्ती इतकी या सगळ्या गोष्टीपासून विलग आहे आणि ज्या शांतीसाठी आम्ही तडफडतोय त्याचा नित्य अनुभव घेतेय. आणि एवढंच नाही तर तो नित्य अनुभव नुसत्या दृष्टिक्षेपाने किंवा स्पर्शाने संक्रमित दुसऱ्याला करू शकते ही व्यक्ती. आणि ही गोष्ट आहे ती खरी. म्हणजे स्वामीजींच्या बाबतीत, स्वामी माधवानंदांच्या बाबतीत सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या स्टेजमध्ये त्यांनी जे काही भोगलं, ज्यांनी जवळनं पाहिलंय त्यांच्या असं अगदी लक्षात आल्याशिवाय राहिलेलं नाहीये की पूर्ण पदावर पोचलेले जे महात्मे असतात ते इतके डिटॅच असतात की त्यांच्याकडे पाहिलं लक्ष येतं की हे सगळं होतंय, देवाला होतंय, त्यांना काही होत नाही, त्याच्यापासून वेगळेच येते. आणि ही गोष्ट साधनेनी कमवलेली आयुष्यामध्ये ही जे रामकृष्णाच्या चरित्रामध्ये सगळ्या गुरुबंधूंनी अनुभवलं. आणि त्याच्यामुळे देह त्यांनी ठेवल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांच्या मिशन बद्दल कुठेही संभ्रम राहिलेला नव्हता. त्यांनी विवेकानंदांना सांगितलंच होतं की या सगळ्यांना मी तुझ्यावर सोपवून जातोय, तुला यांचं सगळं करायचंय. पुढे विरजा होम नावाचा विधी केला आणि संन्यासाची दीक्षा या सगळ्यांना दिली. सगळ्यांची नावं पण बदलली. त्यामुळे तारक जो होता तो स्वामी शिवानंद झाले, बुड्डोगोपाल स्वामी अद्वैतानंद झाले, किंवा कालीप्रसाद अभेदानंद झाले, राखाल स्वामी प्रेमानंद झाले, नाही स्वामी ब्रह्मानंद झाले, बाबूलाल मला वाटतं स्वामी प्रेमानंद झाले, किंवा गंगाधरानंद स्वामी अखंडानंद झाले, लाटू महाराज जे होते अद्भुतानंद झाले. अशी नावं त्यांनी दिली होती सगळ्यांना. आणि विरजा होम करून संन्यासाची दीक्षा दिली. त्याचा पुढचा जो काळ होता म्हणजे वराहनगरचा मठ तो कसा स्थापन झाला तो पण फार वेगळा चॅप्टर आहे. पूर्ण स्वामीजींच्या म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यानंतरचा जो भाग आहे तर ते बोलायचं पण ठरवलं होतं आज, पण आज वेळ कमी आहे आणि आपल्याला आजचा अभंग पण ऐकायचा आहे. कुठला गाणं आहे तर नाही शूरजो नाही बंगाली आहे त्यामुळे विचारून घेतलं मी. मला वाटतं निर्विकल्प समाधीवर आहे. आणि स्वामी विवेकानंदांनीच लिहिले. नाही शूर्जो नाही ज्योती, नाही शूर्जो नाही ज्योती, नाही शशांक सुंदर, नाही शूर्जो नाही ज्योती.
नाही सूर्य नाही ज्योती नाही शशांक सुंदर भाषे व्योमे छाया श्याम छवि विश्व चराचर नाही सूर्य नाही ज्योती नाही सूर्य नाही ज्योती अस्फुटो मनो आकाशे अस्फुटो मनो आकाशे जगतो संसारो भाषे अस्फुटो मनो आकाशे जगतो संसारो भाषे ओठे भाषे डोकुन्नो अहं स्रोते निरन्तरो नाही सूर्य नाही ज्योति नाही सूर्य नाही ज्योति नाही शशांक सुंदर नाही सूर्य नाही ज्योति धीरे धीरे छाया दल मोहलोय प्रवेशिलो धीरे धीरे छाया दल मोहलोय प्रवेशिलो बाहे मात्र आमी आमी बाहे मात्र आमी आमी এই ধারা অনুক্ষণ সে ধারাও বদ্ধ হল শুনে শূন্য মিলাদিও সে ধারাও বদ্ধ হল শুনে শূন্য মিলাদিও मनस गोचरं बोझे प्राण बोझे जारो नाही सूर्य नाही ज्योति नाही सूर्य नाही ज्योति नाही शशांक सुंदर नाही सूर्य नाही ज्योति नाही सूर्य नाही ज्योति नाही शशांक सुंदर भाषे व्योमे छाया श्याम छवि विष चराचर नाही सूर्य नाही ज्योति नाही सूर्य नाही सूर्य नाही सूर्य नाही आपल्याला येत नसलेल्या भाषेमध्ये भावपूर्ण गाणं अतिशय अवघड गोष्ट आहे. ते पुलांनी गमतीत म्हटलं आहे की बंगाली काय अवघड नसते, आपण लहान मुलांना बोलतो तसं बोलतो मराठीत की बंगाली. तसं नाही, बरेच शब्द आहेत, खूप छान भावपूर्ण. स्वामी विवेकानंदांना मुळात संगीताची खूप प्रचंड जाण होती. अनेक गुरु केले होते त्यांनी संगीत शिकण्यासाठी, आणि कंठसंगीत आणि वाद्यसंगीत संगीत दोन्ही अनेक प्रकारची वाद्य वाजवायचे. कंठसंगीतात शास्त्रीय गायन बेस असतो. ध्रुपद गायकी जी मी रामकृष्ण मिशनच्या मठाची प्रार्थनाच ऐकली सायमा आरती, तर ती स्वामी विवेकानंद विरचित आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की संगीताच्या माध्यमातून माणूस समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकतो, हे स्वामीजींचा विश्वास जो होता त्या प्रार्थनेमध्ये ऐकतानाच जाणवतं. खूप वेळा ते त्यामुळे अतिशय निराश असं वाटायला लागलं मनाला की ते गात बसायचे. आणि वरामठ नगरच्या मठामध्ये सुद्धा त्यांनी सगळ्यांना हा
परिपाठच घातला होता की भगवंताचं भजन रात्री करत बसायचं. त्यामुळे प्रार्थना जी ईश्वराकडे कर तू, हे कायम रामकृष्णाने त्यांना सांगितलं, ती सुद्धा करताना त्यांनी जो आधार घेतला संगीताचा, शास्त्रीय संगीताचा, तो त्यांच्यामध्ये असलेल्या भावाला अतिशय पूरक होता. आणि म्हणूनच स्वतः विरचित त्यांनी लिहिलेलं आहे, चाली त्यांनीच लावलेली आहे आणि म्हटलंय पण त्यांनीच. खूप सुंदर. असंच आपण चालू ठेवूया काही दिवस, कारण आता रामकृष्ण आणि विवेकानंद एवढा आवडीचा विषय आहे, तो किती दिवस आहे काही सांगता येत नाही. आणि विपुल वाङ्मय उपलब्ध आहे मुळात. म्हणजे विवेकानंदांचं चरित्र तर इतक्या लोकांनी लिहिलेलं आहे, इतक्या प्रकारची चरित्र अवेलेबल आहेत की दमछाक होते म्हणजे वाचताना आपलीच. इतके अनुभव त्यांच्याविषयीच आहेत. पण तरी पण रामकृष्ण मिशननी जे सर्टिफाय केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तरी नक्की आपल्याला माहिती असायला पाहिजे. याच्याकरता त्यांच्याच प्रेरणेने हे चालू झाले, त्यामुळे ते जितके दिवस चालवते तितके दिवस चालेल. पुढच्या रविवारी परत आपण चालू ठेवू. हरिओम.